श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. अध्याय 11 भाग 2. आता योगाभ्यासास पूर्ण विराम देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा, संसार सुरू करावा अशी बुवांना देवाची आज्ञा झाली. गृहस्थाश्रम सुरू करण्याची वार्ता रमाबाईच्या कानी आली व त्यांना अत्यानंद झाला. कोणतीही कमतरता न राहता माझी सर्व मनोरथे आता पूर्ण होतील व जीवन सफल होईल असे त्यांना वाटले. अन्नपूर्णाबाईंचा आनंद काय वर्णावा. संसार सुख हवे होते, ते हवे हवे वाटत असतानाही त्या व्रतस्थ जीवन जगत होत्या. बुवांची मनोभावे सेवा करीत होत्या. आता बुवा संसाराचे म्हटल्यावर त्यांची मातृत्व भावना उफाळून आली व आता जन्माचे सार्थक होईल असे त्यांना वाटले. श्री दत्त मंदिराच्या मागेच उत्तरेला एक पडवी काढून गृहाग्नीची स्थापना करून विधियुक्त अग्निदेवतेचे पूजन करून बुवांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. बुवा दत्त मंदिरातच राहत असत. भोजनही तिथेच करीत. अन्नपूर्णाबाई घरी भोजनास जात व सर्व गृहकृत्ये उरकून रात्री मंदिरामध्ये पतिसेवेस येत असत. गृहस्थाश्रमात प्रवेश करताच बुवांनी अन्नपूर्णाबाईंनाही योगाचे महत्त्व पटवून दिले व त्यांची योगाभ्यासास उत्तम प्रगती झाली. एकदा अन्नपूर्णाबाई नित्य गृहकृत्ये आटपून मंदिरात परतल्या व रोजच्याप्रमाणे बुवा राहत असलेल्या खोलीत गेल्या. बुवा तेथे न दिसल्याने त्या मंदिरामध्ये परत आल्या. रात्रीची वेळ असल्याने सगळीकडे नीरव शांतता होती. त्याने बघितले तर बुवा वाचनात गुंग होते. समयीच्या स्निग्ध प्रकाशात त्यांची वाचनात घडलेली मूर्ती मोठी मनोहारी दिसत होती. अन्नपूर्णाबाईंनी दारावर टकटक केली, परंतु बुवांनी वरही न बघता कोण आहे एवढाच प्रश्न विचारून परत वाचनात गुंग झाले. बुवा जिथे वाचत बसले होते तेथे आईशिवाय कुणीही जात नसत. त्यामुळे अन्नपूर्णाबाई तशाच बाहेर तिष्ठत उभ्या राहिल्या. काही वेळाने पायाला रग लागली म्हणून त्या थकून धरणीवर बसल्या. बुवा अजूनही वाचनातच मग्न होते. असाच कितीतरी वेळ निघून गेला. पती आणि देव यांचे स्मरण करीत त्या तशाच दारात बसून होत्या. हळूहळू त्यांचा श्वास संथ झाला व त्यांना समाधी लागली. चेहऱ्यावर आनंद पसरला. प्रभूच्या ध्यानात एकरूप झाल्याने त्यांना वर्णनातीत अवस्था प्राप्त झालेली होती. त्या सुखाच्या डोहात डुंबत होत्या. समाधी अवस्थेतही किती काळ लोटला याचेही त्यांना भान राहिले नाही. बुवा जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना निर्विकार अवस्थेत बसलेल्या अन्नपूर्णाबाई दिसल्या. त्यांना मोठेच नवल वाटले. त्यांनी खाली बसून अन्नपूर्णाबाईंकडे पाहिले. ही निद्रा नव्हती, तर निर्विकल्प समाधी त्यांना लागली होती. अनेक तप साधना केल्यावर जी अवस्था प्राप्त होऊ शकते ती दत्त कृपेमुळे बाईंना अगदी सहजपणे प्राप्त झाली होती. त्यांना आपण परमभाग्यवान आहोत म्हणून अशी पत्नी लाभली आहे असे वाटले. त्यांनी अन्नपूर्णाबाईंना योगसम्मत मार्गे समाधीतून जागे केले. भानावर येताच अन्नपूर्णाबाई म्हणाल्या, मला जागृत अवस्थेत का आणलेत? समाधी अवस्थेत परमानंद लाभला होता. अवर्णनीय आनंदात मी डुंबत होते. बुवांची प्रसिद्धी हळूहळू वाढायला लागली होती. अमाप प्रसिद्धी 7 वर्षात मिळाली होती. बुवांना मात्र त्याचे काहीच वाटत नसे. दुष्ट लोकांच्या कारवायाही हळूहळू कमी झाल्या होत्या. बुवा सर्वार्थाने सर्व परिस्थितीतून तरून गेले होते. अन्नपूर्णाबाईंच्या हालचाली आता मंद झाल्या होत्या. मुखावरती तेजाची झळाली आली होती. वरून शांत दिसत असल्या तरी आतून मन मात्र उल्हसित झाले होते. गृहस्थाश्रम कळसास जाऊन संसार सफल होण्याच्या मार्गावर होता. वंशवृद्धी होणार होती. परंतु या इतक्या आनंदाच्या प्रसंगी मात्र रमाबाईंच्या वागण्यात काहीही फरक नव्हता. त्या सतत सुनेला कठोर शब्द बोलत, तुझे बाळंतपण कुणी करावे? माझ्या अंगात काही ताकद नाही, ज्याची त्यांनी जबाबदारी घ्यावी. अशा झोंबऱ्या शब्दांनी अन्नपूर्णाबाईंचे कोमल मन छिन्न विछिन्न होत असे. कुणापाशी आपले दुःख बोलावे? कुठेच आसरा नाही या विचाराने त्या उदास होत. एकांती बसून मग अश्रूंना वाट मोकळी करून देत. खरं म्हणजे रमाबाईंना आपण आजी होणार याचा आनंद व्हायला हवा होता.
त्यांनी शांत राहून थोडी मवाळ भूमिका घेतली असती, वासुदेवासाठी जिभेला थोडा आवर घातला असता तर कदाचित विधिलिखित वेगळे झाले असते. परंतु जणू दत्ताच्या मनात काही वेगळेच होते. बुवांचे माणगावी ऋण संपणे हे भविष्य होते. रमाबाईंच्या या वागण्याने शास्त्री बुवा मनात उदास खिन्न होते. काहीच मार्ग दिसत नव्हता. वास्तवाचा उबग आला होता. परंतु शास्त्री बुवा विसरून गेले होते की 7 वर्षे पूर्ण होत आली होती. आता दत्तगुरूंची आज्ञा होऊन माणगाव सोडण्याचा काळ जवळ आला होता. इकडे दत्तप्रभूंनी नारोपंत उकिडवे यांना स्वप्नात येऊन सांगितले की शास्त्रीबुवा माणगाव सोडून निघाले आहेत. स्वप्नाचा अर्थ विचारण्यासाठी नारोपंत माणगावला आले व बुवांना विचारू लागले, आपण गाव सोडून जाणे निश्चित केलेत काय? आपला काय विचार आहे? वासुदेवाने अजून नाही असे उत्तर दिले. त्यांना नारोपंतांच्या विचारण्यामागचा अर्थ कळला नाही. दुसऱ्या दिवशी नित्यनियमाप्रमाणे दत्तप्रभूंची पूजा करताना आज्ञा झाली की माणगाव सोडून निघावे. शास्त्री बुवांच्या मनात आले, अजून 7 वर्ष पूर्ण झाले नाहीत आणि दत्ताने आज्ञा कशी केली? अशी पुसटशी शंका मनात येताच दत्तप्रभूंनी स्पष्ट केले की चांद्रमानाप्रमाणे 7 वर्ष पूर्ण होण्यास थोडाच अवधी राहिला आहे, तेव्हा आता तयारीला लागावे. दत्तगुरूंनी सांगितल्याप्रमाणे चांद्रमानानुसार दिवस मोजतात 7 वर्षे भरली. खात्री होताच बुवा आईला नमस्कार करण्यास गेले. मातेचे दर्शन घेऊन साष्टांग दंडवत घालून म्हणाले, मला गाव सोडून जाण्याची आज्ञा दे. आई नेहमीप्रमाणेच ग्रासलेली त्रासलेली होती. ती वासुदेवांना म्हणाली, जाणार तर जा, परंतु तिला वासुदेवांची ही अखेरचीच भेट आहे हा अर्थच कळला नाही. मातेला पुन्हा वंदन व चरणस्पर्श करून वासुदेव पुढील तयारीला लागले. पुन्हा दत्ताने आज्ञा केली की देव आणि कुटुंब एवढेच फक्त बरोबर घ्यावे. दत्तगुरूंच्या आज्ञेप्रमाणे वासुदेव अन्नपूर्णाबाईंना विचारते झाले की येणार आहेस का माझ्यासोबत? अन्नपूर्णाबाईंना परमानंद झाला. त्यांना गहिवरून आले व क्षणात त्यांनी आपला होकार कळवला व त्या तयारीला लागल्या. अंगावरील नथ आणि बुगडी त्यांनी काढून ठेवली व एक लुगडे व धोतर सोबत घेऊन त्या पतीसोबत जाण्यास तयार झाल्या. शास्त्रीबुवांनी बरोबर देवाच्या 2 मूर्ती, पंचायतनाचा एक संपुट व एक तांब्या एवढेच बरोबर घेतले व वासुदेव अन्नपूर्णा यांची जोडी प्रयाणास सिद्ध झाली. बुवा माणगावहून निघाले ते परत कधीही आपल्या जन्मभूमीस परतले नाहीत. माणगाव सोडले ते कायमचेच. बुवा माणगाव सोडून निघाले ही वार्ता कळताच सारेजण अचंबित झाले. लहान वयात बुवांनी अनेकांना मार्ग दाखवला होता. पीडितांच्या पीडा दूर केल्या होत्या. अनेक वेळा खस्ता खाल्ल्या होत्या. बुवांना आपले तारणहार मायबाप मानणारे भक्तगण बुवा निघाले ही वार्ता ऐकताच दत्त मंदिरात धावत आले. लोकांना अश्रू अनावर झाले होते. का सोडून चाललात तुम्ही? आता आम्हाला रस्ता कोण दाखवील? संसारी भटकता कोण मार्गावर आणेल? जनसमुदाय वासुदेव अन्नपूर्णाबाईंना निरोप देण्यास सीमेपर्यंत आला. अपूर्व अश्रुपूर्ण असा तो सोहळा होता. सर्वांना वंदन करून वासुदेव म्हणाले, भगवंताचे नित्य स्मरण करत राहा. माझं मी पण सोडून द्या. सर्व भावे त्याला शरण जा. तोच समर्थ आहे. तोच मार्ग दाखवील आणि तुमची बूज राखेल. आता मला निरोप द्यावा. माझ्या या जन्मभूमीचा आणि माझा ऋणानुबंध आज संपला. लोक कासावीस झाले. मागे न फिरता सावंतवाडीपर्यंत बरोबर आले. सावंतवाडीस नारोपंतांच्या दत्तमंदिरी बुवा मुक्कामास उतरले. अन्नपूर्णाबाई उकिडव्यांच्या घरी गेल्या. बुवांनी दत्तमंदिरी स्नानादी उपचार पार पाडले व कोरान्न भिक्षा मागून भोजन केले. आता मी येथून जाणार. कदापिही मागे फिरणे होणार नाही हे निश्चित आहे, असे सर्वांना उद्देशून म्हणताच रामभाऊ सबनीस अणावकर अत्यंत कासावीस उदास चित्ताने भेट घेण्यास आले. एकमेकांची भेट होताच कंठ दाटून येऊन हुंदका आला. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. आता भेट कधी होणार? आत्तापर्यंत हात देऊन आपण तारलेत. आता कुणाचा आधार घ्यावा सांगावे? अनेक मनीच्या गोड स्मृती जागा झाल्या. गाढ प्रेम उफाळून आले. शास्त्रीबुवांचे अंतःकरणही ढवळून निघाले. परंतु प्रभूची लीला जगात ऋणानुबंध येथला येथेच आज संपला. सर्वांची कळकळीने समजूत काढून सांत्वन करून सर्वांना धीर देऊन बुवांनी वाडीस जाण्याची तयारी केली.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.